हॅलो, मी प्रांजलीस रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत सांगलीची प्रसिद्ध भडंग। ही रेसिपी आहे ती बनवायला खूप अतिशय साधी सोपी आहे, पण खायला एकदम अप्रतिम आहे। खूप मस्त लागते, कुरकुरीत लागते। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्याचबरोबर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग वेळ न घालवता आपण भडंग बनवायला सुरुवात करूयात। तर इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि तेल छान गरम करून घेतलेले आहे। तर आता आपण त्यामध्ये कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत। पानं छान आहेत ती फ्राय करून घ्यायची आहेत, तेलामध्ये कुरकुरीत करून घ्यायची आहेत। तर बघू शकता पानं एकदम वरती आली आहेत। तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर आता आपण त्याच तेलामध्ये इथे मी एक लसणीचा गट्टा घेतलेला आहे। लसूण थोडीशी आहे ती सोलून घेतलेली आहे, जास्त पूर्णपणे सोललेली नाही आहे लसूण, आणि अगदी थोडीशी ठेचलेली आहे, किंचित ठेचलेली आहे। आणि 1 कप मी शेंगदाणे घातलेले आहे। तर हे मस्त असे आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊयात। अगदी त्याचा गोल्डन कलर येईपर्यंत आपण तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे आपल्या लसूण आणि शेंगदाण्याचा कलर एकदम गोल्डन कलरचा झालेला आहे। मस्त असे आपले तेलामध्ये तळून झालेले आहेत। तर आता आपण गॅस बंद करून घेऊयात। तर इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे। त्यानंतरच आपण सर्व मसाले घालणार आहोत। तर इथे मी 3 चम्मच घरगुती लाल तिखट मसाला घेतलेला आहे। त्यानंतर थोडंसं मिक्स करून घेऊयात। तर आता आपण त्यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालणार आहोत, म्हणजे 1 चम्मच होईल एवढा आपण रस घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे। बघू शकता तेल किती गरम आहे। अजून आपल्या तेलामध्ये वरती बबल्स येत आहेत आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। त्यानंतर आता मी इथे 3 चम्मच पिठी साखर घेतलेली आहे आणि ते देखील मिक्स करून घेऊयात। अगदी खूप साधी सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण। तर इथे आता माझं मिक्स करून झालेलं आहे। तर आता आपण चुरमुरे घालून घेऊयात। इथे मी 4 वाटी चुरमुरे घेतलेले आहेत आणि एकदम मस्त असे सर्वकडे मसाला लागेल असं आपण मिक्स करून घेणार आहोत। अगदी खायला देखील मस्त लागतात आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला कांदा टोमॅटो हवा असेल तर ते देखील तुम्ही घालून खाऊ शकता। अजून काही शेव किंवा तुम्हाला आवडणारे फरसाण घालून त्याच्यामध्ये खाल्लात तरी देखील खूप ही भडंग छान लागते। पण अशा पद्धतीची ही साधी सोपी जर तुम्ही भडंग खाल्ली तरी देखील एकदम अप्रतिम लागते। तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। अगदी खूप लवकरात लवकर आणि ही साधी सोपी रेसिपी आहे। तर बघू शकता किती आपल्याला कमी सामान लागलेलं आहे। तर इथे आपले आता ऑलमोस्ट भडंग तयार झालेली आहे। तर बघू शकता कलर देखील एकदम मस्त आलेला आहे। अगदी मस्त अशी आपली भडंग तयार झालेली आहे। तर हे आपण बर्नीमध्ये किंवा डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो। वरून कढीपत्त्याची पानं घालून घेऊयात। तर ही कशी वाटली माझी आजची नवीन रेसिपी? जर आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग भेटूयात पुढच्या नवनवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय।